हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला आम्ही खूप मस्त मजेत आहे आणि संडे स्पेशल व्लॉग इकडे. संडे वगैरे काय सोडा, इकडे पावसानं आमच्याकडे धमाकूळ घातलेला आहे. अगदी पूर्ण रेड अलर्ट जाहीर होणार आहे की काय असं वाटत आहे. तर चला संडे स्पेशल आज आहे आमच्याकडं चक्क प्युअर व्हेज आहे, कारण पावसामुळे कुठेच जाता येत नाही आहे. त्यामुळे आता इकडे घरी असतील त्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि इकडे आता मी करायला घेतलेला आहे व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी करणार आहे चक्क. कारण पाऊस इतका जोरात चालू झालेला आहे की घरातून बाहेर पडणं अशक्य आहे. तर चला इकडे मस्त पनीर, त्यानंतर वटाणे, गाजर ज्या असतील त्या भाज्या मी घेतलेल्या आहेत आणि इकडे करायला घेतलेला आहे व्हेज पुलाव. तर संध्याकाळी आपलं स्पेशल असणारच आहे, संडे स्पेशल एअर फ्रायरमधली रेसिपी. ती बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्लॉगमध्ये राहा. तर पावसाचं मला खूप आश्चर्य वाटायला लागले, भरपूर जोर धरलेला आहे पावसाने आमच्याकडे. सो चला आता इकडे घेतलेला स्टीमचा राईस आणि छान इकडे व्हेज पुलाव गरमागरम तयार झालेला आहे. आणखीन पनीर वगैरे भरपूर असं त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, भाज्या पण भरपूर सगळ्या ॲड केलेल्या आहेत, बीन्स, वटाणे, गाजर, आणि मस्त गरमागरम इकडे पुलाव रेडी झालेला आहे. तर बघू शकता इकडे. आणखीन त्यासोबत होती शेवग्याच्या शेंगांची आमटी, मस्त अशी डाळीची आणि शेवग्याच्या शेंगाची. आणखीन होतं चवीला लोणचं. आणि संडे स्पेशल एअर फ्रायरवरती रेसिपी करत असताना एअर फ्रायरनं दिलेला थोडा गोलीगत धोका, तो काय धोका दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आणि ह्याच्या आधीचा व्लॉग मिस्टरांच्या बड्डेचा व्लॉग होता, त्यामध्ये मी हा ड्रेस वेअर केला होता. पण मी हा घेतला आहे महाद्वार रोडवरून, एका ठिकाणी घेतला आहे टॉप, एका ठिकाणी घेतले आहे पॅन्ट. असा आहे आम्ही झोल करून ड्रेस तयार केलेला आहे. पण ह्याची लिंक मला मिशोवरती असा सेम सापडलेला आहे, लिंक दिलेली आहे, नक्की चेकआउट करू शकताय तुम्ही. हॅलो, हाय, हॅपी संडे नाईट. तर आता आम्ही इकडे पावसाळी पोशाख घातलेला आहे, बघू शकताय. हा मस्त उन्हाळ्यामध्ये वॉश करून सगळं ठेवले होते. एवढी थंडी आहे, एवढा जोरात पाऊस आहे. तर इकडे आमचे आदू पण बघू शकताय. आदू आदू करताय तिचा होमवर्क. आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आता आपली मस्त एअर फ्रायर मधली रेसिपी, एअर फ्रायर मधली संडे स्पेशल रेसिपी. तर चला स्टार्ट करूया आपण रेसिपी. आणखीन पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे ना, तो तुम्ही अवॉइड करा, कारण घर आपण कितीही डेकोरेट केलं तर पावसाळ्यामध्ये अशी आपल्याला सजावट करायलाच लागते, सगळ्यांच्या घरी असतेच, कॉमन आहे. सो कपड्यांचाच खूप प्रॉब्लेम असतो, कपडे सुकत नाहीत. आणि पाऊस तर जोरात. मी सकाळी माझ्या व्लॉगची सुरुवात पावसापासूनच केलेली आहे. कोल्हापूरमध्ये तर अक्षरशः पुरा म्हणजे पंचगंगेच्या बाहेर पाणी पडलेलं आहे आता, म्हणजे धोक्याची पातळीकडे चाललेलं आहे नदी पंचगंगा. तर मस्त असं गरमागरम घातलेले आहेत कपडे. आणि आपली तुम्हाला सकाळी मस्त असा पुलाव दाखवला, त्यातलंच थोडं आपलं साहित्य वापरून आता मस्तपैकी आपण असं करणार आहोत. काय करणार आहोत आता साहित्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर चला, असा धूप लावलेला आहे इकडे पाठीमागे बघू शकताय. धूप लावून ठेवलाय, कारण मला असं पावसाळ्यामध्ये घरामध्ये धूप वगैरे लावल्यानंतर मस्त वाटतं, एकदम पॉझिटिव्ह वाईब येतात, खूप छान वाटतं. तर चला आता रेसिपीला आपण स्टार्ट करूया. आता आमच्या कॅमेरामॅनला बोलवते मी. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, रेसिपी स्टार्ट करनी है. तर चला कशी बनते, फर्स्ट टाइम सगळ्या रेसिपी जे बनवत आहेत ना, मी बनवणार आहे ना, त्या मी तुमच्यासोबतच तुमच्या समोर लाईव्ह दाखवून तुमच्यासोबत शेअर करणार आणि रिव्ह्यूज देणार आहे प्रोडक्टचं. त्यामुळे काय, चला आता आपला हा मस्त पैकी एअर फ्रायर, आपल्याला ते रेसिपी खूप मुलींची आवडीची आहे, त्यामुळे ती कशी बनते हे बघूया. त्यासारख्या तेच मागत असतात, बाहेर गेलं तरी तेच खायला मागत असतात. तर भरपूर आजपर्यंत असे पैसे गेलेत आणि आपले पैसे आज वाचतात का आपण बघूया, आणि तशीच क्वालिटीचं ती रेसिपी होते का आपण बघूया. तर चला इकडे दुसरी आमचा कॅमेरामॅन आलेला आहे. आणि पावसाळी ड्रेपरी, अगदी लहानपणीचं स्वेटर काढले तिने शोधून, आणि मला हेच लागतं ह्याच्यात. मला थंडी सण म्हणजे छान अशी ऊब आहे त्याच्यामध्ये. आणि हे आमचं बाळ. ह्याला आपण आता रेसिपी स्टार्ट करू. आपली रेसिपी काय आहे हे तुम्हाला ही बघितल्यानंतर समजला असेल. हा आहे पिझ्झा बेस. तर आपल्याला तर आज बनवायचा मुलींचं खूप आवडतं फूड म्हणजे पिझ्झा. तर कसं बनते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर घेतलेला इकडे पिझ्झा बेस. हा अगदी सगळ्या बेकरीमध्ये, कोणत्याही शॉपमध्ये अवेलेबल होतो, किराणा शॉपमध्ये, बेकरीमध्ये. तर आता काय काय पिझ्झासाठी मी साहित्य घेतले तुम्हाला दाखवते.
तर इकडे मी टोमॅटो 2 शेपमध्ये घेतलेले आहेत. असं टोमॅटो आणि ढबू मिरची स्क्वेअरमध्ये आणि ह्या साईजमध्ये पण घेतलेली आहे. आणखीन इकडे टोमॅटो ह्या शेपमध्ये असा घेतलेला आहे. इकडे घेतलेला आहे कांदा थोडा घेतलेला आहे. आणखीन इकडे घेतलेलं आहे पनीर पण बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणखीन हा घेतलेला आहे पिझ्झा स्टफिंग सॉस, पिझ्झा पास्ता तर हा लागतो पिझ्झाला. आणखीन इकडे घेतलेला आहे चीज, बघू शकता क्रश चीज घेतलेला आहे इकडं. हे पिझ्झावरती टाकायला इझी जातं एकदम, त्यामुळं क्रश चीज. आणखीन इकडे टोमॅटो सॉस, आणखीन इकडे मेयोनीज. असं एवढं आपल्याला पिझ्झा बनवायसाठी लागतं. हे बघू शकता हे 4. आणखीन बाकी हे व्हेजिटेबल्स ह्या सगळ्या पनीर वगैरे सगळं. तर चला असं आपलं हे रेडी आहे. तर चला पहिल्यांदा आपण हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे आतमध्ये. हा पिझ्झा सॉस, आणखीन हा मेयोनीज सॉस. पिझ्झा सॉस आणि मेयोनीज सॉस मस्त आता हे एकत्र करून असे स्प्रेड करायचे आहेत मस्त असं, बघू शकता. पिझ्झा सॉसमध्ये ऑलरेडी सगळं असतं, त्यामुळे ते पिझ्झा बनवताना पिझ्झा सॉस आणल्यानंतर आहे ती रिअल चव येते. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पण त्याच्यामध्ये मिक्स आहे. तर चला, तर खूप इझी मेथड आहे, बघू शकता. आता आपण इकडे लावलेला आहे मेयोनीज सॉस आणि पिझ्झा सॉसवरती चीज टाकून घेऊया. हे चीज असं क्रश मध्ये आणलं ना तर हे वापरायला पण खूप इझी जातं. लेअर ह्याच्यावरती चीजचा टाकून घेऊ मस्त असा. त्यानंतर आपलं मेन मुलांची नावडती गोष्ट म्हणजे व्हेजिटेबल्स. तर कॅप्सिकन्स म्हणजे ढबू मिरची. अजिबात आमच्या घरी तर ढबू मिरचीची भाजी सुद्धा कोण खात नाही, त्यामुळं म्हटलं मस्त असं हे पिझ्झाच्या नावाखाली भाज्या तरी खपवता येतील आपल्याला म्हणून. तर इकडे टोमॅटोज, यम्मी टोमॅटो. आपला पिझ्झा बस थोडा साईजला कमी असल्यामुळे भाज्या कमी बसणार आहे त्याच्यावरती. त्यानंतर मेन मस्तपैकी आज आपण बनवणार आहोत पनीर पिझ्झा. आणि पनीर पिझ्झा घ्या तुम्ही, डबल चीज घ्या, टिब्बल चीज घ्या. जसं चीज आपण जास्त क्वांटिटी मागणार तेवढी पिझ्झाची प्राइस वाढते. पनीर घालणार तर पिझ्झाची प्राइस वाढते. पण आपण बघू शकता आता अनलिमिटेड असं पनीर सगळ्या गोष्टी वापरू शकणार आहोत. इकडे सगळं टाकून झालेलं आहे, तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं दाखवलं मी काय काय ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यावरती चीज स्प्रेड करायचं आहे, म्हणजे हे वरून गरम होईल जसं मेल्ट व्हायला चालू होतं. तेव्हा घरी पिझ्झा आधी बनवत होते ना तव्यावरती वगैरे, तेव्हाच मी हे 2 आणून ठेवलं होतं. तर हे आहे चिली फ्लेक्स आणि हे ऑरिगॅनो. तर चला आता हे आपण मी बऱ्यापैकी मीडियम साईजची पॉकेट्स आणून ठेवली होती. तर आपण ह्यानं खूप छान टेस्ट येते, जेवढं स्पायसी पाहिजे तेवढं करता येतं. ह्यानं पण पिझ्झाला फ्लेवर येतो. सो हे मस्त. आणि हे मी थोडं टाकणार आहे चिली फ्लेक्स, इथं थोडा ठेवते. ऑरिगॅनो. हा 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 शकताय आपला इकडे पिझ्झा रेडी झालेला आहे. आणखीन इकडे आपण आता एअर फ्रायरचा ट्रे घेतलेला आहे काढून. आणखीन आता हा आपला पिझ्झा जाणार आहे एअर फ्रायर मध्ये, बघू शकताय. चला तर आता इकडे टायमर सेट करूया आपण. इकडे पिझ्झा ऑप्शन आलेला आहे, बघू शकताय, दिसला तुम्हाला. आणि आता इकडे प्ले झालेलं आहे. 10 मिनिटाचं असेल, स्वरा 10 मिनिटाचं असते. हे बघू शकता 190 सेल्सिअस वरती पिझ्झाचा. आपण आता किती मिनिटामध्ये आपल्याला पिझ्झा, 10 मिनिट बरोबर 10 मिनिटामध्ये आपल्याला हा पिझ्झा खायला मिळणार आहे. पिझ्झा गेलेला आहे आतमध्ये. इकडे स्वरा सगळं ऑपरेटिंग करत आहे. थोड्या वेळ लागतं थांब. तर स्वराने एअर फ्रायर चालू केलेला आहे. तर ओन्ली 10 मिनिट्स आपल्याला वाट बघायची आहे पिझ्झा खाण्यासाठी. तर फक्त 10 मिनिटामध्ये आपला पिझ्झा रेडी होणार आहे. आणि आपण अशा
मॅगडीमध्ये गेलो, कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर अगदी आपल्याला 15-15, 20-20 मिनिटं बरेच वेळ वेटिंग करावं लागतं पिझ्झा खाण्यासाठी. पण फक्त घरामध्ये आता आपल्याला 10 मिनिटामध्ये पिझ्झा रेडी होणार आहे. सो लाईव्ह राहा, लाईव्ह तुमच्या समोर केलेला आहे मी. आणखीन कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. पिझ्झा कसा बनतो टेस्टी. स्मेल सेम येतो इथून एअर फ्राय मधून. स्मेल इज टू मच गुड ब्रो. इथून मला चीज ही खूप पिझ्झा लवर आहे, भयानक पिझ्झा लवर आहे. ती कशी चिकन लवर आहे ही, तशी ही आहे पिझ्झा लवर. तिला भरपूर पिझ्झा आवडतो. त्यामुळे ह्या दोघींच्या असं आवडीचा विचार करून आम्ही हे घेतलेलं आहे. तर थांबताय, आपला पिझ्झा बेक होतोय आणि चीज मेल्ट व्हायला चालू झालेला आहे. And only 9 minutes are there to bake pizza. हे बाळ आमचं फक्त पिझ्झाचा खालचा बेस खाण्याचं काम करते, वरच्या भाज्या खात नाही. त्यामुळे हे फक्त चिकन लवर आहे, चिकन लवर. मागच्या संडेला हिची फेवरेट रेसिपी बनवली होती, चिकन कबाब. कसं झालं होतं? चांगलं. यम्मी, खूप टेस्टी ना. आणि आता ह्या मॅडमचं फेवरेट बघू आपण. Only 8 minutes are there, bro. चला, आता टायमर आपला चालू झालेला आहे. माझे सबस्क्रायबर कसे स्वराचे फ्रेंड्स वगैरे भरपूर आहे. तर त्यांनी ती आमची चिकन कबाबची रेसिपी बघितली आणि आता स्वराकडे पार्टी मागत आहेत. चिकन कबाब स्वरा तुझ्या बर्थडेला आम्हाला बनवून पाहिजे म्हणून वगैरे. पण माझे व्हिडिओज बघतात आणि कमेंट करत नाहीत ना, त्यांना पार्टी वगैरे काय नाही. इकडे खाली व्हिडिओला कमेंट आल्या तरच पार्टी मिळणार. आणि आमच्या एअर फ्रायरमध्ये तुम्ही नेहमी ऑलवेज तुम्हाला वेलकम आहे. तुम्ही आमच्या घरी येऊन छान असं म्हणजे आमच्या एअर फ्रायर मधले आम्ही तुम्हाला रेसिपी खाऊ घालू. त्यामुळे कमेंट्स महत्वाचे आहेत व्हिडिओसाठी, लक्षात ठेवा. आणि स्वराच्या फ्रेंडसाठी खास ही गोष्ट आहे. तिचे सगळ्या फ्रेंड्सनी चॅनल सबस्क्राईब केले, व्हिडिओज बघतात डेली माझे घरी गेल्यानंतर स्कूलवरून. आणि एअर फ्रायरचं तर खूपच आवडला चिकन कबाबची. तर तिला सगळ्यांनी सांगितलं मुलांनी की एक नंबर मम्माने रेसिपी केली होती. तर चला, त्या फ्रेंडसाठी हा व्हिडिओ बघत असतो. स्वरा काय म्हणतेस, तुझे फ्रेंड काय म्हणतात? त्यांना आमच्या एअर फ्रायर मधलं चिकन खायचंय, कबाब चिकन. सो पण त्यांनी व्लॉग बघितला पण कमेंटच केली नाही. त्यामुळे जर कमेंट नाही केली तर कबाब नाही भेटणार. बरोबर. केक पण भेटणार, केकचा पण ऑप्शन महत्वाचं आहे. म्हणजे आता स्वराचा बर्थडे आहे 15 जुलैला. मस्तपैकी असा केक पहिल्यांदाच मी बनवणार. आधी बनवला होता मी मस्त आपलं मीठ टाकून, वाळू टाकून, कढईमध्ये पॅन ठेवून. पण ह्याच्यामधला केक कसा बनतो हे बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आधी कबाब बनवले, आता पिझ्झा कसा बनतो हे बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आता आपण केकचं पण मस्तपैकी लाईव्ह डेमो तुमच्या समोर द्यायचा आहे. मला पण मम्मी चांगला केक. आणि त्याच्यासाठी मी चॉकलेट केक बनवणार आहे. चॉकलेट केक. यस. त्यांच्याकडे असं काय काय ठिकाणी पिझ्झा बेस, खेडेगावामध्ये पिझ्झा बेस मिळत नाही. महत्वाचं म्हणजे आम्ही खेडेगावामधून आहोत त्यामुळे माहित आहे. पण ब्रेड तर नक्की मिळतो. त्यामुळे ब्रेड पासून पण तुम्हाला मी पिझ्झा बनवून दाखवणार आहे. सो हेल्पफुल आहे हे व्हिडिओ. 6 minutes are there remaining. हा, तर इकडे चीज आणि खालचा बेस असा मस्त फुलत आहे, फुगतोय. तव्यावरती फुलत नाही. तव्यावरती मी इतकी वर्षी तव्यावरती पिझ्झा केला होता, खायला पण होता तसा बऱ्यापैकी, पण बेस असा चकटा राहत होता. ह्याचा बेस फुगत आहे. सो बघू, मस्त खूप एक्सायटेड आहे. तो मी पण कंटिन्यू राहा व्लॉग मध्ये. सो मुलांसाठी हे खूप इझी प्रोडक्ट आहे यूज करण्यासाठी, कारण काय भाजले वगैरे काय हे नाही. तिनंच आता सगळं हे ऑन केलेलं आहे. तर चला, आता ती मला खाऊ घालणार आहे ब्रेड पिझ्झा. तर स्वराची रेसिपी तुम्ही कंटिन्यू बघा. चला स्टार्ट कर स्वरा. Friends, so I'm making bread pizza. So there are some products and pasta sauce. This is stuffing of pizza sauce. So this is pizza sauce, but we are doing bread pizza. Let's spread it. So we are taking mayonnaise sauce also. So we are doing here bread pizza. So I take pizza sauce and mayonnaise. So तुला स्पायसी हवाय ना? So I want spicy. So I'm taking this Szechuan chutney. एक स्पायसी कर, तुला कुठला हवाय तो. दुसरा नको, दुसरा टेस्ट. So let's spread it. Oh, I like too much cheese. So this is here Amul's crushed cheese. बघू शकताय, आपण घरी नसलो तरी मस्त असा ब्रेड अवेलेबल असेल तर मुलांचा खाण्यापिण्याचा काही प्रश्न येणार नाही.
एअर फ्रायर ती ऑपरेट करायला शिकलेली आहे, त्यामुळे असं घरी ती बनवून खाऊ शकते. मी जर कुठे बाहेर गेले असेल, याला वेळ होणार असेल तर So this is vegetables, capsicum, tomato, and these are onions. So let's skip it. So this is tomato. स्पीक इन लाऊड. So this is oregano. We are येस. favorite chili flakes. पाकिटवर मारायसाठी. तिखट नसतं तेवढं. किती मिनिटामध्ये? अगदी 2-3 मिनिटं पण लागलेली नाही. So after that, पनीर. my favorite is paneer. So we are keeping this paneer on this bread pizza. This paneer favorite. And the favorite last stuffing is the crushed cheese. So here is the last stuffing of the crushed cheese on my bread pizza. यस. So it is. Now let's give an air fryer. This is my bread pizza. For watching this full recipe, continue with my vlog. Oh wow! तर आम्ही सगळ्या भाज्या अशा मस्त टाकल्या, पिझ्झाला छान सजवला. पण pizza- नवीन नवीन असल्यावर काहीतरी झोल होणार हे 100% असतं, ठरलेलं असतं. तर थोडाफार झोल झालेला आहे, स्मोकी पिझ्झा झालेला आहे. स्मोकी तुम्हाला दाखवते, इकडे बघू शकताय. थोडासा ओव्हर झाला, ओव्हर कुक झाला. तर टेस्ट बघूया. टेस्ट छान आहे बट आम्हाला माहित Smoky. नव्हतं. स्मोकी तंदूर असतं, आजपर्यंत ऐकलं होतं. स्मोकी पिझ्झा झालेला आहे. स्मोकी पिझ्झा झालेला आहे. थोडंसं टेम्परेचरमध्ये झोल झाला आमचा. न काढायचा नाही. तर पहिल्यांदा झोल झाला. म्हणजे नवीन नवीन काहीतरी असेल तर झोल होणारच, आपल्याला काय एवढा एक्सपिरियन्स नसतो. पण ते काय झालं, त्यांनी जे टेम्परेचर दिलं होतं 190 होतं ना सेल्सिअस, 100 सेल्सिअस डिग्रीवरती. किती वेळ होता ग? 10 मिनिटं. 10 मिनिटं. पण एवढा टायमिंग लावून त्याला काही उपयोग नाही. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये पिझ्झा रेडी होतो. आणि आम्ही त्या टायमिंग प्रमाणे गेलो. तर ते आम्ही लास्टला ते लाईट ऑन करून बघायचं आमचं राहिलं व्हिडिओच्या नादामध्ये. तर लाईट ऑन करून बघितलं असतं तर आम्हाला बेक झालं की नाही दिसलं असतं. पण आम्ही तर लाईट शेवटी टायमिंग संपत आलं ना, तर बघितलं असतं तर समजलं असतं, आम्ही लगेच बंद केलं असतं. पण चला, इकडे झालेलं आहे स्मोकी पिझ्झा. थोड्यावरचं म्हणजे ओव्हर कुक झालं ते. खरं टेस्टला एक नंबर झाले, पनीर वगैरे छान बेक झालं, पण ओव्हर कुक. बघा शकता ब्रेड पिझ्झा कसा होतोय आपण बघूया. झालेला आहे बट टेस्ट इज टू गुड ब्रो. सगळा स्मोकी फ्लेवर येत आहे. तर त्यामुळे आम्ही त्याचं टायमर खूप कमी लावलं. त्याचं किती लावले टायमर का? एक 5 मिनिटाचा टायमर त्याला आम्ही लावलेला आहे, वरचं पनीर वगैरे बेक करायला. लाईट ऑन करून बघ सोरा. तर बघू आता ते तरी व्यवस्थित होतंय काय. तर आमचा ब्रेड पिझ्झा सक्सेस झालेला आहे, बघू शकताय. भाज्या व्यवस्थित कुक झाल्या, कारण ह्याचा आम्ही टायमर लावला 5 मिनिटासाठी लावला हा टायमर ह्याचा. आणि ह्याचा आम्ही टायमर लावला होता 10 मिनिटं. तर 10 मिनिटं लागत नाहीत. आणि हे 190 डिग्रीला लावलं होतं आणि हे 160 डिग्रीवरती ठेवलं होतं. तर पहिली रेसिपी आमची फसली, त्यामुळे फक्त टायमर सेट करण्यामध्ये आमची थोडीशी चुकी झाली. पण हे मस्त झाले, बघू शकताय. पनीर वगैरे तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते मी. हे बघू शकताय किती भारी बेक झाले, बघू शकताय. बघितलं. So here is our bread pizza. So this is made in this Prestige air fryer. So let's test it. Delicious. Delicious. बड़े मम्मा के लिए बनाई थी, मैंने खुद ही खाई. So test मम्मा please. बघू आता. आमची पहिली रेसिपी फसल्यामुळे थोडासा माझा मूड ऑफ झाला होता. पण दुसरं ब्रेड पिझ्झा रेसिपी छान झालेली आहे. आता इथून पुढे नेहमी लक्षात ठेवू, आपण जर पहिल्यांदा चुकतो ना, त्या दुसऱ्या वेळेला आपण ती चुकी करत नाही. नेक्स्ट टाइम आपण नक्की लक्षात ठेवू की पिझ्झाला एवढं टेम्परेचर लागत नाही. तर चला, स्वरानं बनवलेला आहे मस्त असं ब्रेड पिझ्झा, तो मी आता ट्राय करते. कसं आहे?
सो खरोखर ही रेसिपी फसलेली नाहीये. हे खूप छान झालेलं आहे. पिझ्झा पेक्षा तरी हे मस्त झालेलं आहे, होय ना? चीज हे बघा चीज मिळालं मला. मस्त. एवढं जे आम्ही वरून चीज स्प्रेड केलं ते पण आता मेल्ट होतं. हा, माझ्याकडे बघा. याच्यामध्ये चीज मिळालं. आपण चीज. हो, ओनली बेस खाते, बेस व्हेजिटेबल्स नाही खाते, त्यामुळे सोड. खरंच टेस्टी झाला. जा केक्स खायचे असेल तर तुम्ही नक्की आमच्या घरी आणि मेन म्हणजे कमेंट करा. मग आम्हाला कळणार की ह्यांनी कमेंट केली आणि तुम्ही नक्की खायला या आमच्या घरी पिझ्झा. ह्या गरीब प्राण्यानं आमचा भाज्यांचा काय पिझ्झा खाला नाही, त्यामुळे तिची दीदीला दया आली आणि दीदी तिच्यासाठी काय बनवत आहे बघा. नाही, तिने मला ऑर्डर दिली की मला चॉकलेट सँडविच खायचंय म्हणून. सो आणि ते आता भाजण्याचं तिला- काय म्हणतात त्याला, चॉकलेट रोस्ट नाही, चॉकलेट. ग्रिल. हा, चॉकलेट सँडविच, ग्रिल सँडविच. ग्रिल. सो आता मी तिला चॉकलेट विथ एक्स्ट्रा चीज सँडविच कर देणार आहे, ग्रिल. हे बघू शकता, चॉकलेट सिरप आणि मी तिला चीज मॅप्रो मधून आणलेला आहे आम्ही हा चॉकलेट सॉस. आणखी आता इथे लावलेलं आहे ब्रेडला चॉकलेट सॉस आणि आता त्याच्यावरती असं येणार आहे चीज. चीज. आता हे बघू आदूला आमच्या आवडतं का, कारण ती पिझ्झा वरच्या भाज्या खात नाही. सो हॅलो फ्रेंड. सो दीदीनं माझ्या भाज्यांचा पिझ्झा बनवलेला म्हणून तुला खूप आवडला नव्हता म्हणून माझ्या दीदीनं बनवला हा चॉकलेट पिझ्झा. यम्मी. सो म्हटलं त्यातूनच काहीतरी वेगळं ट्राय करूया. तर हे चॉकलेट पिझ्झा झालेलं नाही, हे मला वाटतं चॉकलेट टोस्ट. चीज टोस्ट झाले. चॉकलेट So, याला चीज broccoli? टोस्ट. छान लागते लाईक बोर्नव्हिटा. खाणार आहे ती, तू खा ना ते. मस्त मस्त मस्त, काहीतरी वेगळं छानच. तर मम्मा लेट होऊन आली, नाहीतर मम्मा कुठे बाहेर गेली तर मी ह्याच्यामधूनच सगळं बनवणार. गॅस लावायला थोडी रिस्क आहे, सो एअर फ्रायर लावायला कुठे रिस्क आहे. आय लव्ह एअर फ्रायर. संडे स्पेशल हाच ब्लॉग होता. बाहेर भरपूर पाऊस पडत आणि घरामध्ये आम्ही मस्त मस्त असं खमंग पदार्थ एकदम मस्त मस्त खात आहोत. बरोबर चांगल्या टाइमवर आम्ही हे प्रोडक्ट घेतलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला चटपटीत खमंग सगळ्या भरपूर असं खावंसं वाटतं, क्रेविंग भरपूर होतं पावसाळ्यामध्ये. आता एअर फ्रायर मध्ये आता ही आम्ही 4थी का 5वी रेसिपी आहे ही. तर चला आता मस्त आता केक बनवणार आहे मी नेक्स्ट टाइम. त्याच्या आधी पण मी काहीतरी बनवेनच. पण कशी वाटलं आमचा होममेड पिझ्झा असं तुम्हाला एअर फ्रायर मधली संडे स्पेशल रेसिपी प्रॉमिस केल्याप्रमाणे मी दाखवलेली आहे. सो भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये. नक्की कमेंट करा कशी वाटली आमची रेसिपी तुम्हाला. पिझ्झा खाणार, कमेंट करा आणि मग खावा. तर तुम्हाला कशी वाटली आमची रेसिपी, सो नक्की कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.